सर्वांनी व्यासपीठ आणि उपस्थित बंधू भगिनींनो, गेली काही वर्षापासून आपण कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीनं आणि कृषी विकास केंद्राच्या वतीनं, विज्ञान केंद्राच्या वतीनं इथं कृषक नावाचं प्रदर्शन आयोजित करतो. गेली 10 वर्ष तुम्ही लोकांनी त्याला अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि ते दिवसेंदिवस आधुनिक कसं होईल, त्याच्यात नाविन्य कसं येईल आणि जगामध्ये जे काही शेतीच्या क्षेत्रामध्ये बदल होत आहेत त्याची नोंद घेऊन ते तुमच्यापर्यंत कसं पोचवता येईल याची खबरदारी राजेंद्र पवार आणि त्यांचे सगळे सहकारी करतात. त्याला शोभणारं हे 10वं कृषक प्रदर्शन आहे आणि माझी खात्री आहे की येत्या 5-6 दिवसामध्ये काही लाख शेतकरी इथे येऊन त्याची पाहणी करतील. या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आजच्या जगामध्ये एका विषयाच्या संबंधी अतिशय जागृती झालेली आहे आणि लोकांच्यात आस्थाही आहे आणि ती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. एका दृष्टीनं हे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्र आहे हे अनेक क्षेत्रामध्ये जगात प्रचंड परिवर्तन करणार आहे. शेतीचं क्षेत्र असेल, उद्योगाचं क्षेत्र असेल, आरोग्याचं क्षेत्र असेल, शिक्षणाचं क्षेत्र असेल, अनेक क्षेत्र अशी आहेत की त्या क्षेत्रामध्ये प्रचंड परिवर्तन येत्या काही वर्षामध्ये या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वतीनं होईल. आणि या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य हे आहे की कृत्रिम बुद्धीची संकल्पना या गोष्टीवर यावेळीच्या प्रदर्शनामध्ये अधिक लक्ष केंद्रित केलेलं आहे. ज्यावेळेची चर्चा होत होती त्यावेळेला माझ्याकडून सुचवलं गेलं की याच्यामध्ये आपण अधिक लक्ष ऊसाच्या क्षेत्रामध्ये घालू. महाराष्ट्रामध्ये ऊसावर उभारणारी कारखानदारी ही अत्यंत महत्त्वाची कारखानदारी आहे. काही शेकडो कारखाने आपण उभे केले आहेत आणि ठिकठिकाणी दिवसेंदिवस ऊसाचं क्षेत्र वाढलं पाहिजे याची चर्चा आहे. दुसऱ्या बाजूने ही चर्चा आहे की ऊस हे अधिक पाणी घेतं. अधिक पाणी घेणाऱ्या ऊसाला राज्यकर्ते, राज्य सरकार, नेते मंडळी अधिक प्रोत्साहन करतात आणि म्हणून काही लोकांची टीका मध्ये त्याच्याबद्दलची वाचायला मिळते. पण महाराष्ट्राचं शेतीचं अर्थकारण हे जर आपण बघितलं तर ऊसाला प्रोत्साहन केलं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. पण ती करत असताना काही दुरुस्त्या करता येतील का? उदाहरणार्थ कमीत कमी पाणी त्याच्यावर आधारित ऊस करता येईल का? जे काही पीक आपण घेऊ त्याचं दर एकरी उत्पादन हे टनेजवाईज अधिक वाढवू शकू का? आणि तिसरा मुद्दा की त्या ऊसामध्ये सुक्रोज% साखर ही अधिक कशी देता येईल याची काही खबरदारी घेता येईल का? आणि त्या संदर्भात काही करायचं असेल तर आपल्याला या AI तंत्राच्या माध्यमातून हे करणं शक्य आहे. आणि मला आनंद आहे की यासाठी 2 जगाच्या चांगल्या कंपन्या
आपण निवडले. मायक्रोसॉफ्ट ही जगाच्या सगळ्या देशामध्ये अत्यंत प्रसिद्ध अशी कंपनी आहे आणि जगामध्ये जी चांगली विद्यापीठं आहेत त्याच्यामध्ये ऑक्सफर्डचं नाव घेतलं जातं आणि म्हणून ऑक्सफर्ड आणि मायक्रोसॉफ्ट या दोघांची आपण मदत घेतली आणि त्यांच्या मदतीनं हे AI नवीन तंत्र हे विस्तारित स्वरूपात कसं करता येईल या संबंधीचा प्रयत्न इथं सुरू झालेला आहे. त्यासाठी 1000 शेतकऱ्यांची निवड केली. त्यांच्या शेतामध्ये ऊसाची लागवड करण्यात आली आणि त्यामधून असं दिसतंय की एकही हे उत्पादन चांगलं वाढू शकेल. अगदी नीट काळजी जर घेतली आणि हे तंत्रज्ञान नीट वापरलं तर प्रति एकरी 120 टनापर्यंत सुद्धा जाणं शक्य आहे आणि तेही कमी पाण्यामध्ये मर्यादित क्षेत्रामध्ये आणि तो प्रयत्न आज या ठिकाणी सुरू झालेला आहे. आज ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि मायक्रोसॉफ्ट या मी दोघांच्या अंतःकरणापासून आभारी आहे आणि खास करून आज या ठिकाणी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या वतीनं त्यांचे प्रतिनिधी गेले काही वर्ष आपल्याला सतत मदत करतात. आजही त्यांची उपस्थिती इथं आहे आणि मी एवढंच सांगू इच्छितो की याच्यात आणखी पुढं कसं जाता येईल याच्याबद्दलची काळजी ही आपण घेतो आणि हे करत असताना या कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग बाकीच्या क्षेत्रातही कसं करता येईल. मग त्याच्यामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान सेन्सॉर, ड्रोन, रोबोटिक्स, सॅटेलाइट ट्रॅफिक, रिमोट सेन्सिंग या सगळं नवीन तंत्रज्ञान आहे. त्या तंत्रज्ञानाचा वापर करून खत, पाणी व्यवस्थापन, कीड, रोग व्यवस्थापन, उत्पादनाची गुणवत्ता आणि योग्य त्याचे काढणीचं तंत्र, उत्पन्नाचा अंदाज आणि हवामानाच्या नुसार पीक पद्धतीचे नियोजन या सगळ्या गोष्टीत काम करणं शक्य आहे आणि त्याच्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर हा अतिशय महत्त्वाचा झालेला आहे आणि म्हणून ते तंत्र नव्या पिढीच्या शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचावं याची काळजी या ठिकाणी आपण घेतो. हे घेत असताना आणखी एका गोष्टीकडे थोडं लक्ष देतं आणि ते म्हणजे जिरायत शेतीसाठी ज्वारीचे काही नवीन वाहन हे तयार करता येतील का आणि त्या दृष्टीनं आज राज्याचा मोठा भाग हा जिरायत शेतीचा आहे. बारामतीमधला 60% भाग हा जिरायत शेतीचा आहे. पाणी याची अडचण आहे आणि त्यामुळे जिरायत भागातील शेतकऱ्यांना एक आश्वासक उत्पन्न म्हणून कमी पाण्याची येणारी ज्वारी याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि यावेळीच्या प्रदर्शनामध्ये त्यालाही महत्त्व दिलेलं आहे. त्याची प्रात्यक्षिकं आज आपण त्या ठिकाणी केलेली आहेत. माझी खात्री आहे की तुम्ही लोकांनी ती बघितल्याच्यानंतर तुमच्या जिरायत क्षेत्रामध्ये त्याबद्दल काही ना काही करणं हे नक्कीच आपल्याला उपयुक्त होईल. मी अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी वेळ घेऊ इच्छित आहे. या सगळ्या कामाला केंद्र सरकार आणि राज्य सरकारची मदत याची आवश्यकता आहे. केंद्राच्या संबंधित घटकांशी आम्ही लोकांनी सुसंवाद साधला आहे आणि मला आनंद आहे की राज्य सरकारच या ठिकाणी पूर्ण ताकदीनं या कामाला मदत करण्याच्यासाठी पुढे येते. हा प्रयोग बारामतीमध्ये होतो आहे. जे काही इथे घडतं आहे हे घडलेलं हे बारामतीपुरतं सीमित चालणार नाही, ते महाराष्ट्राच्या सगळ्या भागामध्ये हे तंत्रज्ञान हे नवीन नवीन बदल हे पोचवणं आणि तिथलीसुद्धा शेती ही संवर्धन करणं आणि या काळ्या आईची इमान राखणाऱ्या शेतकऱ्याचे जीवन समृद्धीच्या रस्त्यावर नेणं या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष द्यावं लागेल
आणि तो दृष्टिकोन आज राज्य सरकार ठेवण्याच्या मनस्थितीत आहे, याचा मला मनापासूनचा आनंद आहे. आम्हा सगळ्यांची साथ या कामाला, राज्य सरकारला आणि या बाकीच्या यंत्रणेला मनापासून असेल एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि माझे 2 शब्द सोडतो. धन्यवाद साहेब. कृषिक 2025 या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित मंचावरील